नमस्कार मित्रांनो, दुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे मामी ही किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच तिला एक कॉल येतो आणि तो कॉल असतो कुणीतरी सैतान नावाचा. आता मामीला धक्का बसतो की हा माणूस पुन्हा मला का कॉल करतोय, याला काय गरज असेल आता कॉल करण्याची. ती घाबरते आणि म्हणते की काय करू, याचा फोन उचलू की नको. पण हल्ली हा माणूस वारंवार मध्ये मध्ये कॉल करत चालला आहे. जर फोन उचलला नाही आणि दुसरं कोणी पाहिलं तर आणखी प्रॉब्लेम होईल. त्यामुळे ती ठरवते की नको, आता हा कॉल उचलायला पाहिजे. नाहीतर जर कोणी पाहिलं तर पुन्हा प्रॉब्लेम नको, म्हणून ती कॉल उचलते. त्यावेळेला ती म्हणते की हॅलो, बोला, तुम्ही का फोन करताय? त्यावेळेला तो म्हणतो की का विसरलात का कोण बोलतोय मी, आणि मी फोन का करतोय असं विचारलं. तेव्हा ती म्हणते की तसं नाही, हल्ली तुमचा फोन येत नव्हता ना, अचानक फोन आला त्यामुळे मी विचारलं. तर तो म्हणतो की माझं काम आहे. काय, काही वर्षापूर्वी जे काही घडलं ते विसरलीस का? म्हणजे ज्या गोष्टीसाठी सगळी संपत्ती तू हडपून बसलीस, ती गोष्ट तू माझ्याकडून करून घेतली होतीस आणि इतक्यातच ही गोष्ट तू विसरली? म्हणजे जे काही घडतंय त्यामध्ये तुझा हात होता, पण त्याच्या मागे डोकं तुझं, पण त्यानंतरचा लागणारा पैसा माझा होता, हे तू विसरलीस का? आता हे म्हटल्यावर ती गप्पच बसते. ती म्हणते की नाही, तसं नाही. मग लगेचच तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे काही सांगतोय ना, त्या ठिकाणावरती लवकरच पैसे पाठवून द्यायचे. मी तुला पत्ता मेसेज करतो. आता मामीला मात्र धक्का बसलेला असतो. नंतर ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही जे काही घडलं आहे त्याबद्दल डिस्कस करत असतात आणि म्हणतात की लवकरात लवकर आपण आता या रूमची साफसफाई करून घेऊया. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, पण ताईने जर बघितलं तर? तेव्हा ते दोघंही ठरवतात की ताई बघायच्या आधी आपण लवकरात लवकर साफसफाई करून घेऊया. आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की बरं, तू एक काम कर, हे जे काही नेट्स आहेत ना, ते सगळे मी साफ करतो आणि तू हे खालचे सगळे काही उचल. तेव्हा ईश्वरी विचारते की म्हणजे? तेव्हा तो म्हणतो की जळमटं. मग ती म्हणते की बरं, ठीक आहे, चालेल. आता दोघंजणही साफसफाईला सुरुवात करतात. ईश्वरी आणि अर्णव आता पटापट पटापट आवरायला घेतात. घरात सगळी धूळ असते आणि ती धूळ कशीही करून त्यांना लवकरात लवकर साफ करायची असते. आता ईश्वरी तिथे सगळं पडलेलं कचरा सामान असतं, ते दोघंजणही आता उचलतात. आणि अर्णव हे उंचावर वगैरे जाळ्या वगैरे असतात ते सगळं साफ करत असतात. त्यानंतर मग ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही तोंडाला रुमाल बांधतात आणि रुमाल बांधल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे त्या दोघांनाही ते सगळं साफ करता येत असतं. त्यानंतर मग आता अर्णव बघतो तर ईश्वरी ही बाकीचं सगळं आवरत असते आणि ती किचनकडे जाते आणि किचनमध्येही भरपूर धूळ असते. तिथे गॅसची शेगडी तर असते, परंतु तीही खूप खराब झालेली असते. त्यावर सगळे डाग आणि घाण असते, तेही ती साफ करत असते. आणि नंतर तिच्या लक्षात येतं की फॅन साफ करायला हवा, फॅनवरही खूप धूळ आहे. त्यामुळे ती पंखा पुसायला चाललेली असते, पण तिचा हात पोचत नाही. ते अर्णव बघतो आणि तिच्याजवळ येऊन तिला उचलून घेतो आणि तिला पंखा पुसण्यासाठी आता मदत करत असतो. आणि ईश्वरी पंखा पुसत असते. आणि पंखा पुसत असताना आता अर्णव तिच्याकडे बघत असतो, परंतु पंख्याची जी सगळी धूळ असते ते अर्णवने तिला उचलल्यामुळे सगळे अर्णवच्या डोळ्यात वगैरे जात असते आणि त्याला डोळ्यात सगळी धूळ उडते. त्यामुळे त्याचे डोळे पटकन तो बंद करतो आणि बाजूला बघतो. ईश्वरीला जाणवतं की अर्णवला काहीतरी झालं आहे. त्यामुळे ती पटकन अर्णवला डोळ्यामध्ये त्रास होऊ नये म्हणूनच स्वतःच्या तोंडाचा जो रुमाल असतो तो ती बाजूला करते आणि त्याच्या डोळ्यांवरती अलगद फुंकर मारत असते. आणि फुंकर मारल्यानंतर त्याला बरं वाटतं. त्यानंतर मग खाली उतरल्यावर अर्णव आणि ईश्वरी पूर्ण काही जे सफाई असतात ते सर्व पूर्ण जमिनीवर टाकतात, जेणेकरून पटापट लादी क्लीन व्हावी. त्यामुळे आता ते दोघंजणही सगळे काही रूम साफ करायला लागतात आणि साफ करत असताना ईश्वरीच पटकन धावत धावत पुढे येते. तोपर्यंत तिचा पाय त्या सर्फवरून खाली घसरतो आणि अर्णव तिला पकडतो. तेव्हा अर्णव तिला हळू, जरा सावकाश कर असं म्हणून आता तिला नीट करतो. तर इथे घरामध्ये जे काही त्याच फडक्याने ईश्वरी गॅस पुसून घेत असते आणि ती किचन स्वच्छ करत असते, किचनची भांडी वगैरे स्वच्छ लावून ठेवत असते. तर अर्णव तो बेड जो असतो त्यामध्ये सगळे काही व्यवस्थित बेडशीट वगैरे लावून ताईसाठी तो बेड तयार करून ठेवत असतो. नंतर मग ईश्वरी म्हणते की सर, झाले सगळं, ताईची रूम चकाचक झाली.
अर्णव आता खूप खुश होतो. ईश्वरीला म्हणतो की खरंच मला खूप समाधान वाटतं आहे. यापूर्वी मी कधीही अशी साफसफाई केली नव्हती. पण ताई ज्या रूममध्ये राहणार आहे ती साफसफाई केल्यानंतर खरंच खूप बरं वाटतं आहे मला. तेव्हा ईश्वरी म्हणते फायनली मिशन साफसफाई सक्सेसफुल. आता अर्णव हा फोन लावतो वॉचमनला आणि ताईला आता तुम्ही घेऊन या, आम्ही निघतो असं सांगतो. तर राकेश एका दुसऱ्या कोणत्या तरी मुलीजवळ आलेला असतो आणि आल्यानंतर तिच्याकडून तो पैसे घेतो आणि म्हणतो की मी आता निघतो, नंतर भेटूया. तेव्हा ती म्हणते की लवकरात लवकर तुला यायचं आहे, तुला आज संध्याकाळी यायचं आहे, लक्षात आहे ना? तेव्हा मग तो म्हणतो की हो मालक, अगदी व्यवस्थित लक्षात आहे माझ्या. असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि ती मुलगी त्याच्याकडे बघतच राहते. त्यावेळेला तो अगदी काहीतरी खोटेपणा करून ते पैसे काढून घेतो. त्याही मुलीला त्याने लुबाडलेलंच असतं, हे सगळं लक्षात येत असतं. त्यानंतर इथे आता अंजली ही रूम साफ केलेली असताना आतमध्ये येते आणि ज्या ताई असतात त्या ताई वॉचमन काकांची वाईफ तिला घेऊन येतात आणि म्हणतात की ताई बघा तुमचा रूम कसा छान झाला आहे. तेव्हा अंजली सगळा आजूबाजूला रूम फिरून बघते आणि तिला तो रूम खूपच आवडतो. ती म्हणते की वा, किती सुंदर केलं आहे, किती छान साफसफाई केली आहे या रूमची, हे सगळं कोणी केलं आहे? तेव्हा त्या ताई म्हणतात की अहो, एखादा देवदूतच आला असेल असं समजा ना, कोणीतरी तुमच्या मदतीसाठी आलं असं समजून घ्या. तेव्हा मग अंजली म्हणते की खरंच ज्याने कोणी हे सगळं केलं असेल ना, त्याला खरंच खूप खूप थँक्यू. म्हणजे हा रूम खरंच खूप छान क्लिनिंग करून दिलेला आहे. त्यानंतर अंजलीला आता आवाज देतच राकेश येतो आणि म्हणतो की राणी सरकार बघा, मी तुमच्या सेवेत आता हजर झालो आहे आणि बघा आपलं आता काम अगदी व्यवस्थित होणार आहे. त्यानंतर ती म्हणते की काय हो, कुठे होतात इतका वेळ तुम्ही आणि मी किती वाट बघितली. तेव्हा तो म्हणतो की अगं, आपल्याला काही सामान वगैरे नको का, त्यामुळे मी ते आणायला गेलो होतो. बघ आपला संसार मी आणतोय. असं म्हटल्यावर ती म्हणते की खरंच सॉरी. तेव्हा लगेचच त्या ताई म्हणायला लागतात की बघितलं का अंजली ताई, बघितलं तुमचा नवरा किती चांगला आहे, तो सगळा संसार घेऊन आला तुमच्यासाठी. तेव्हा मग ती म्हणते की सॉरी, माफ करा मला, तुम्ही एवढं आपल्यासाठी सामान आणायला गेलात आणि मी तुम्हाला उगाचच बोलले. तेव्हा त्या ताई निघून जातात आणि मग राकेश म्हणतो की जाऊ दे गं, मी आपल्यासाठी सगळी सोय करायला गेलो होतो. बरं चल, आपण आता व्यवस्थितपणे आपलं सगळं सामान वगैरे जागेवर लावूया आणि या ज्या काही गोष्टी आहेत ना, भाजी वगैरे जेवण बनवायला घेऊया. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे. तो म्हणतो की अगं अगं थांब, तू ओझ्याचं उचलू नकोस, मी उचलतो. असं म्हणून तो सामान उचलून निघालेला असतो. तर इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही काळजीतच असतात की ताईचं सगळं कसं होतंय. आणि ईश्वरी विचार करत असते की अर्णव सर, तुम्हाला काय वाटतंय की सगळं काही व्यवस्थित होईल ना? म्हणजे ताईसाठी आपण साफसफाई तर करून आलो आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, ते तर आहेच, परंतु मला जरा काळजी वाटते की ताई तिथे व्यवस्थित राहिली पाहिजे. तिचं खाण्यापिण्याचं सगळं कसं होईल काय माहिती. तो राकेश, त्याच्याकडे ते पैसे नसणार, तो इकडून तिकडून लुबाडूनच पैसे आणत असतो, हे तर आपल्याला माहिती आहे. मग आता काय करायचं तोही प्रश्न पडलेला आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर, एक गोष्ट नक्की आहे की काही झालं तरीही होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही नका काळजी करू. अर्णवच्या डोक्यात तरीही काही काळजीचं काहूर कमी होत नसतं. तो म्हणतो की ते तर आहे, पण मला कळत नाही आहे मिस इंदोर, की कसं काय होणार आहे सगळं. कारण हे सगळं होत असताना तो राकेश त्याला काहीच फरक पडत नाही. तो बाहेरून काहीतरी खाऊन पिऊन येऊ शकतो. त्याला कसलीही काळजी नाही आहे. पण ताईचं तसं नाही आहे ना, ताई प्रेग्नंट आहे. या अवस्थेत तिचं सगळं कसं होईल याची मला काळजी वाटते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की थांबा, तुम्ही जरा काळजी करणं थांबवा. मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे करा. मग बघा तुम्हाला ताईविषयी सगळं कसं वाटतं ते. तेव्हा तो म्हणतो की काय आता मिस इंदोर. ईश्वरी त्याला बाजूला बसवते आणि म्हणते की बघा, इथे बाजूला बसा, म्हणजे तुम्हाला खूप छान वाटेल. आणि तुम्ही ना एक काम करा, इथे शांत बसा, डोळे बंद करा आणि ताई आणि तुमच्यामधले जे काही गोड क्षण असतील ना, ते क्षण तुम्ही आता आठवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा अर्णव म्हणायला लागतो की कशाबद्दल आणि कसले गोड क्षण. तेव्हा तो म्हणायला लागतो की ईश्वरी, एक काम करूया आपण, मला ते सगळं काही समजत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो, म्हणजे तुमचे लहानपणीपासूनचे आत्तापर्यंतचे सगळे जे लहानपणीचे गोड क्षण आहेत ते आठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कसं आहे ना, तुमच्या डोळ्यासमोर तुमचे आत्तापर्यंतचे सगळे गोड क्षण येतील आणि क्षणामध्ये तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि ताई समोरचं जे टेन्शन आहे ते जाईल. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते त्याप्रमाणे अर्णव त्याचे डोळे बंद करून घेतो आणि डोळे बंद करून तो ईश्वरीला म्हणजेच बरं वाटावं किंवा त्याला बरं वाटावं त्यासाठी सगळं आठवण्याचा प्रयत्न करतो.
आता जेव्हा ताई ही अशा प्रकारे पावलं चढण्याचा प्रयत्न करत होती, त्यावेळेला अर्णव कशाप्रकारे तिला देवळात मदत करत होता. तिला पावलं वर चढण्यासाठी जमत नव्हतं, त्यामुळे तिला तो उचलूनच घेऊन जात होता. आणि नंतर ताईने त्याची घेतलेली प्रत्येक वेळेची काळजी, तो त्याच्या कामामध्ये बिझी असताना प्रत्येक वेळेला ताई त्याच्यासाठी खाणं-पिणं आणून द्यायची. शिवाय अर्णव हे सगळं असं कर, तसं कर, असं सगळं त्याला ती सांगायची. आणि मग हे सगळं ईश्वरीला कळतं की अर्णवला आठवलं आहे. मग ईश्वरी म्हणते की सर बघितलं ना, तुम्हाला आठवलं ना सगळं जे काही आहे ते. तेव्हा अर्णव गालातच हसतो आणि ईश्वरी म्हणते की बघा बढिया, मी तुम्हाला सांगितलंच होतं की तुम्हाला ताईबद्दलचं सगळं काही आठवल्यावर ना तुमच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल येईल. आणि तशी स्माईल आली की नाही तुमच्या चेहऱ्यावर बघा. आता अर्णव हे ऐकून खूपच खुश होतो आणि ईश्वरी म्हणते की फायनली आपल्या सगळं मनासारखं होणार, तुम्ही नका काळजी करू. आणि हो, ताईला तुम्ही जसं मिस करता ना तसं मला माहिती आहे ताई पण तुम्हाला मिस करतच असतील. म्हणूनच तुम्ही अजिबात कसलीही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. असं म्हटल्यावर आता अर्णव गप्प बसलेला असतो. तो पुढे काहीच बोलत नाही. ईश्वरी अर्णव एकमेकांमध्ये खूपच आता खुश असतात, कारण की ईश्वरी प्रत्येक वेळेला अर्णवची साथ देत त्याला व्यवस्थित ठेवत असते. नंतर अंजलीताई ही किचनमध्ये येते. तिचं सगळं चकाचक एकदम ईश्वरीने किचन करून ठेवलेलं असतं. ईश्वरीला हे सगळं खरं तर ईश्वरीने केलं हे तिला काही माहीतच नसतं. नंतर मग राकेश येतो आणि म्हणतो की बरं आण इकडे, मी बघतो काय करायचं ते. तेव्हा ती म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, अहो हे सगळं लावायला पाहिजे ना. मग तो म्हणतो की मग राणी सरकार असं काय करताय तुम्ही, मला तरी थोडी सेवा तुमची करू द्या ना, म्हणजे तुमच्या या अवस्थेत मला कधीतरी काहीतरी करू द्या, असं तो तिला बोलून दाखवत असतो. त्यामुळे ती पण अगदी मजा घेऊन ते सगळं त्याच्याकडून करूनच घेत असते. त्यावेळेला राकेश हा तिला म्हणतो की काय झालं गं? तेव्हा ती म्हणते की आपण ना या सगळ्या गोष्टी अशा ठेवूया व्यवस्थितपणे, म्हणजे कसं बरं वाटेल. तेवढ्यातच त्याचा कॉल वाजतो आणि ती म्हणते की थांबा मी बघते कोणाचा फोन आहे. राकेश म्हणतो की कशाला, उगीचच तुला सगळं करायचं असतं का, थांब, असं म्हणून तो तिच्यावर चिडतो आणि फोन घेऊन बाजूला जातो. कारण त्याला माहीत असतं ज्या मुलीने त्याला पैसे दिले आहेत, म्हणजेच तिच्या जाळ्यात तो ओढला गेला आहे, त्या मुलीनेच फोन केलेला असणार. आता ती म्हणते की हे काय आहे, तुला मी बोलवलं होतं संध्याकाळी, तू आला नाही आहेस अजून. तेव्हा तो म्हणतो की हो मालक, अगं तुझ्याकडेच येणार आहे, कुठे जाणार आहे मी सांग. ॲक्च्युली काय ना, आईची तब्येत ठीक नव्हती ना, म्हणूनच मला गडबडीत फोन करता आला नाही. मग ते म्हणते की इतका वेळ नाही आहे तुला की एखादा फोन करावा शांतपणे. तेव्हा ती म्हणते की फोनच केला नाही आहेस तू. त्यावर राकेश म्हणायला लागतो की हो अगं मालक, तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण, सांग मला, तुझ्याशिवाय मला जरा पण करमत नाही. बरं ठीक आहे, मी थोड्याच वेळात पोचतो तुझ्याकडे, ठीक आहे, इथलं आवरून, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आणि ती मुलगी मात्र खूपच आता खुश होते. नंतर मग राकेश मनातल्या मनातच म्हणतो की खरंच आता काय करू, मला जाण्याशिवाय काहीही पर्याय नाही. ती ATM मशीन आहे आणि या ATM मशीनला नाराज करून तर मला चालणार नाही. ती टीना, प्रिया दोघीजणीही माझा फोन उचलत नाही आहेत. आता या रियाला तरी शांत केलं पाहिजे, असं म्हणून आता तो आतमध्ये जातो. अंजली तिचं काम करायला सुरुवात करते आणि त्याच वेळेला मग तो म्हणतो की बरं अंजली, ऐकलंस का, मला ना जरा गेलं पाहिजे, एक अर्जंट काम आलं आहे. ती म्हणते की काय हो, काय झालं. त्यावेळेला तो म्हणतो की अंजली, अगं ॲक्च्युली एक डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे आणि बिचारी बाई आहे ना, ती जरा गरोदर आहे गं, आणि तिचा नवरा ना तिला खूप त्रास देतो आहे, त्यामुळे तिला जरा मदत केली पाहिजे. आणि तिला खरं तर आता डिलिव्हरी वगैरेचा सगळा खर्च येईल, त्यामुळे NGOमधून तिची काही मदत होते का ना, ते जरा मला बघितलं पाहिजे. म्हणूनच खूप गरजेचं आहे. नसतो गेलो, पण बिचारी गरोदर आहे ना, मग असंच टाकून कसं जायचं. तेव्हा ती म्हणते की हो हो जा तुम्ही. मग तो तिला सांगतो की बरं अंजली, वेळ झाला ना तर वाट बघत बसू नकोस, तू जेवून वगैरे घे. तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे चालेल. नंतर मग अंजली म्हणते की बरं जाऊ दे, आपण आपलं काम करायला सुरुवात करूया. आता हे सगळं होत असताना अंजली फोडणीला टाकायला लागते आणि फोडणी टाकल्यानंतर तिला तो वासाने मळमळायला लागतं. ती म्हणते की बापरे, या वासाने तर मला मळमळायला होतंय, त्रास होतो या वासाने मला, आता कसं करू मी. तिला तर जास्तच काळजी वाटायला लागते. ती म्हणते की हा वास मला तर त्रासच होतोय, मला नोशी आहे या सगळ्याचा. ती बाजूला येते आणि तो खोकला तिचा सुरू होत असताना थांबतच नसतो. ईश्वरी म्हणते की चला सर्वजण जेवणाला सुरुवात करा. ईश्वरी सगळ्यांना जेवण वाढते. नंतर मग आजी म्हणते की चिंटू, काय झालं, बस ना जेवणाला सुरुवात कर. तेव्हा तो म्हणतो की नाही आजी, माझी इच्छाच होत नाही आहे जेवणाची, मला माहीत नाही आहे माझी ताई जेवली आहे की नाही जेवली आहे. असं म्हटल्यावर
आता ईश्वरी म्हणते की सर अहो असं काय करताय तुम्ही. तर तो म्हणतो की आपल्याला कळलं पाहिजे ना ताई जेवली की नाही, मी तिला कॉल करतो. मग आता अर्णव कॉल केल्याबरोबर अंजली त्याचा फोन कट करून टाकते आणि त्यानंतर मग अंजली फोन बघते आणि म्हणते की चिंटूचा फोन नाही, मला हा फोन घ्यायचाच नाही आहे. त्याला आता तो सारखा सारखा बिचारा फोन करत असतो परंतु तरीही ताई फोन उचलत नाही. मग आता तो म्हणतो की नाही, ताई कॉलच उचलत नाही आहे, ती चिडली आहे माझ्यावर. मला माहिती आहे ती चिडली ना की सहसा चिडत नाही परंतु जर चिडली तर तिचा राग फार काळ राहतो. मग त्यानंतर अंजलीच्या डोक्यामध्ये तोच विचार सुरू असतो की चिंटू मला फोन करतोय पण नाही, काही झालं तरीही मला आता त्याला माफ करायचं नाही आहे. मी कॉल करते आणि आजी कॉल करायला लागते. त्याचबरोबर इथे आता अंजली विचार करते की आजीचा पण कॉल आलाय, काय करू? आजीचा फोन तर उचलायलाच हवा. तेव्हा ती आजीचा फोन उचलते आणि म्हणते की आजी बोल काय झालं? तेव्हा ती म्हणते की अंजू काय करतेस गं? तू जेवली आहेस का? जेवण झालंय का? एवढंच विचारायला तुला कॉल केला होता गं. तेव्हा ती म्हणते की आजी हो जेवली आहे, माझं जेवण झालेलं आहे. तेव्हा मग आजी म्हणते की अरे वा जेवलीस तू, बरं झालं. मग मला सांग काय जेवण केलेस तू? तेव्हा ती म्हणते की हो जेवण बनवलं ना मी. म्हणजे काय बनवलं? पुरी, भाजी बनवली बटाट्याची आणि कढी बनवली आणि भात बनवला. तेव्हा असं म्हटल्यानंतर ती म्हणते की एवढं बनवलंयस तू सगळं? त्यानंतर अर्णव फोन घेतो, म्हणजेच तिथल्या तिथेच फोन चालू असतो. स्पीकरवर तो बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की ताई मला माहिती आहे की तू जेवलेली नाही आहेस. आजी म्हणते की अंजू काय झालंय गं? ती म्हणते की आजी हो जेवली आहे मी, माझं पोटभर जेवण झालेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई तू खोटं बोलतेस, मला तुझ्या बोलण्यावरूनच समजतंय की तू अजिबातच काही जेवलेली नाही आहेस. आणि मग नंतर तो म्हणतो की ताई रात्रीच्या जेवणामध्ये तू कढी बनवणारच नाही माहिती आहे मला आणि त्याने तुला ॲसिडिटी होते हेही मला माहिती आहे आणि म्हणूनच तू जेवलेली नाही आहेस हे सगळं कळतं आहे मला. तू का खोटं बोलते? तुझं काही जेवण झालेलं नाही आहे, समजलं आहे मला. असं म्हणून आता अर्णव तिला बोलत असतो आणि त्याच्या त्या बोलण्यामुळे तिला खूपच अगदी वाईट वाटून आलेलं असतं. कारण की अंजली ही इतकं सगळं करत असते अर्णवसाठी. अर्णवचाही तिच्यावर खूप जीव असतो. ताईने काही खाल्लेलं नाही हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मग आता इथे अंजली म्हणत असते की आजी तसं काही नाही आहे, माझं झालेलं आहे जेवण. तेव्हा मग अर्णव पण म्हणतो की नाही, ताई नाही जेवणार तर मी पण नाही जेवणार आहे. तिथून ताई म्हणजेच अंजली फोन कट अगोदरच करत असते. तेव्हा इथे तिला खूप वाईट वाटत असतं. माझ्या भावाने माझं मन माझ्या तोंडावरूनच ओळखलं की मी जेवली नाही आहे. नंतर ईश्वरी म्हणते की थांबा अर्णव सर प्लीज थांबा. आपण एक काम करूया, आयडिया माझ्याकडे. आपण ना एक काम करूया, आपण त्या बाजूच्या ज्या ताई आहेत ना, म्हणजे वॉचमन काकाच्या बायको, त्यांच्याच चाळीमध्ये राहतात ना त्या. मग आपण त्यांच्याकडूनच जेवण पाठवूया ताईला. तेव्हा मग मामा म्हणतो की हो आयडिया चांगली आहे. थांबा वॉचमन काकांना आपण बोलावून घेऊया आणि त्यांना सांगूया. तेव्हा मग आता ईश्वरी फोन घेते आणि वॉचमन काकांना फोन लावत असते. त्यावेळेला फोन लावत असताना ईश्वरी म्हणते की दादा जरा प्लीज आतमध्ये येता का, तुमच्याकडे थोडं काम होतं. तो म्हणतो की हो हो ताई येतो मी, लवकरच येतो. असं म्हणून दादा आल्यानंतर ती म्हणते की एक काम करा, तुमच्या चाळीत अंजलीताई राहतात ना, तर तुमच्या घरी जरा एक फोन करून सांगाल का, म्हणजे अंजलीताईंना जेवणाचा डब्बा द्यायला. त्यांनी ना काही खाल्लेलं नाही आहे, त्यामुळे जरा जरा त्यांना जेवण दिलं असतं ना तर बरं झालं असतं. आता वॉचमन दादा हा त्याच्या वाईफला फोन लावतो आणि ईश्वरीला म्हणतो की ताई कशाला काळजी करताय, मी आहे ना, करतो सगळं. आणि मग फोन लावल्यानंतर तिला सांगतो की एक काम कर, आपल्या अंजलीताईंना जरा जेवणाचा डबा देऊन जा, त्याने काही खाल्लं नाही आहे. तेव्हा मग त्या म्हणतात की अहो केले होते मी त्यांना जेवण घेऊन, पण ना त्यांना कालवणाला अजिबात त्यांना आवडत नाही, म्हणजे त्यांना त्याचा वासच आवडत नाही कालवणाचा आपण बनवलेल्या. आणि शिवाय त्या जेवण बनवायला गेल्या ना तर त्यांना फोडणीचाही त्रास होतोय, फोडणीने त्यांना मळमळतंय असं म्हणत होत्या. तेव्हा मग आता वॉचमन काका म्हणतात, म्हणजे जे काही बायको बोलली आहे ते घरी ईश्वरीला सांगतात. ईश्वरी पण आता टेन्शनमध्ये येते. ती म्हणते की "अरे काका नका काळजी करू. मी एक काम करते, मी ना जेवणाचा डबा भरून देते आणि तो तुम्ही सांगा की जेवणाचा जो डबा आहे ना, तुम्ही तुमच्या जवळच्याच एखाद्या घरगुती खानावळीमधून आणलं आहे म्हणून." असं सांगा त्यांना. तेव्हा मग ईश्वरी ही सगळा डबा वगैरे व्यवस्थित पॅक करून वॉचमन काकांजवळ देते आणि म्हणते की "हे घ्या, हे जे जेवण आहे ना ते तुम्ही ताईला द्या. म्हणजे कसं आहे ना ताईचं जेवणही व्यवस्थित होईल आणि असं अजिबात सांगू नका की इथून जेवणाचा डब्बा दिला आहे म्हणून." तेव्हा तो म्हणतो की "हो मॅडम चालतंय. कशाला तुम्ही उगाच थँक्यू बोलताय. मी करतो माझं काम. तुम्ही नका काळजी करू. ताईंना पोट भरलंच पाहिजे." असं म्हणून तो वॉचमन तिथून निघून जातो आणि म्हणतो की "मी सांगतो त्यांना की घरगुती खानावळीमधून आणला आहे." त्यानंतर मग आता अर्णव हा म्हणत असतो की "काय माहिती आता ताई जेवते की नाही जेवते ते." तेव्हा ईश्वरी म्हणते की "नका काळजी करू सर.
जेवणार, ताई नक्कीच जेवणार. तेव्हा मग सगळेजण वाट बघत असतात. तेव्हा अंजली म्हणते की काय करू मला खरंच कळत नाही. पोटात तर भूक खूप लागलेली आहे. पण काय करू? मला या फोडणीच्या वासाचाही त्रास होतो. शिवाय त्या मावशी जे काही कालवण मला देत होत्या, त्यानेही मला अगदी मळमळल्यासारखं होत होतं. काय करू काहीच कळत नाहीये. तिच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू असतात, काय करू काय नाही. तर इथे आता अंजली ही म्हणते की काय ताई, तेवढ्यातच त्या वॉचमनची बायको म्हणजेच वॉचमन काकाच येतात आणि म्हणतात की मॅडम हे घ्या तुम्हाला डबा. तिने सांगितलं मिसेसने की तुम्ही काही खाल्लं नाही म्हणून. पण असं नका करू, या अवस्थेत तुम्हाला खाल्लं पाहिजे. तेव्हा ती म्हणते की काय करू काका? अहो फोडणीच्या वासानेही मळमळायला लागलंय. तेव्हा तो म्हणतो की हो, काळजी करू नका. मला तिने सांगितलं सगळं, म्हणूनच मी तुमच्यासाठी एखाद्या घरगुती खानावळीमधून डबा आणलाय. बरं घ्या, लवकर खाऊन घ्या आणि लवकर तुम्हाला आराम पण करायचा असेल ना. तेव्हा ती म्हणते की काका खरंच थँक्यू. असं म्हणून ती आता ते डबा बघायला जाते आणि म्हणते की बघूया काय आणलं आहे. खरं तर वासानेच मळमळते मला, पण मला पोट तर भरलं पाहिजे. खूप भूक लागली. असं म्हणून अंजली आता डबा उघडते. तर ईश्वरीने सगळं काही व्यवस्थितपणे जेवण दिलेलं असतं आणि त्या जेवणामध्ये भाजी, चपाती, डाळ, भात, आमटी भात असं सगळं काही असतं. तेव्हा मग इथे ती जेवण उघडते, डबा उघडते आणि म्हणते की खरंच काकाने मला किती व्यवस्थित आणि छान जेवण दिलेलं आहे. म्हणूनच ती डबा उघडते आणि डब्यामधून ती एक घास खायला जाते भाजीचा. त्यावेळेला तो घास खाल्ल्यानंतर तिच्या लक्षात येतं त्या एकाच घासात की ही चव मला कुठेतरी ओळखीची वाटते. आता ती ते जेवायला लागते त्याच वेळेला ती म्हणते की ही तर चव ईश्वरीच्या हातची आहे. म्हणजे या ईश्वरीने मला डबा पाठवलेला आहे. आता ती पहिला घास तर कसाबसा खाते आणि म्हणते की मला या अन्नाचा अपमान तर करायचा नाही, परंतु जर हे अन्न मी खाल्लं तर माझ्या नवऱ्याबद्दल मी खरंच काही विचार करत नाही असे होईल. म्हणजे माझ्या नवऱ्याबद्दल माझ्या मनात काहीच नाही असं वाटायला लागेल. आता अंजली ही त्या डब्यालाच नमस्कार करते आणि म्हणते की नाही, काही झालं तरीही हा डबा मी आता खाऊ शकत नाही. ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झाला आहे ना, त्या घरातलं अन्न मला नको आहे. असं म्हणून ती आता डबा बंद करून ठेवते. तिला भूक तर लागलेली असते, परंतु ती डबा ठेवत नाही. तर अर्णव विचार करतो की ताई जेवली असेल का? वॉचमन काकांनी फोन केलेला की नाही? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मी केला होता कॉल त्यांना, पण ते गेले होते विचारायला, पण ताईचा दरवाजा बंद होता, म्हणूनच मग त्यांनी विचारलं नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की समजलं असतं ताई जेवली की नाही तर बरं झालं असतं. तेव्हा ती म्हणते की नाही, ॲक्च्युली दरवाजा बंद होता. त्यांना वाटलं की ताई जेवून वगैरे झोपली असेल, गाढ झोपेत असेल, म्हणूनच त्यांनी काही तिला डिस्टर्ब केलं नव्हतं. नंतर अर्णव म्हणतो की ओके आणि तो विचार करतो की ताई जेवली असेल असं समजून मानतो आता मी. आणि तो सगळं काही अंथरूण वगैरे खाली घालत असतो. जी गादी असते ती खाली घालतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय झालंय? हे सगळं काय करताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की गादी घालतोय, अंथरूण घालतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते की कोणासाठी हे सगळं करताय? अर्णव म्हणतो की माझ्यासाठी. मी झोपणार आहे खाली. ईश्वरी म्हणते की पण का सर? तेव्हा अर्णव म्हणतो की अगं मिस इंदोर, ताई तिकडे कशी आहे, कोणत्या अवस्थेत आहे माहिती आहे ना तुला? म्हणजे बिचारी ताई कुठल्या परिस्थितीत झोपते, राहते, खाते हे मला चांगलंच कळतं. त्यामुळे माझी ताई अशा अवस्थेत असताना मी अजिबातच वर अशा बेडवर आरामात झोपू शकत नाही आहे. त्यामुळे मी खाली झोपणार आहे. असं ऐकल्यानंतर आता ईश्वरीलाही जरासं वाईट वाटतं. म्हणजे अंजली या अवस्थेत असताना अर्णव तिच्या बाबतीत सगळ्या काही गोष्टी तशाच वागतोय जसं की तो हे सगळं करतोय. तर अर्णव ईश्वरीला म्हणतो की काळजी करू नकोस, मी आहे इथेच खाली आहे. ताईसाठी मला हे सगळं करायचं आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जो पत्रकार मित्र असतो सुप्रियाच्या नवऱ्याचा म्हणजेच संजयचा, तो पत्रकार मित्र हा एक मोठा पेपर देतो आणि त्यावर स्केच रेखाटलेलं असतं आणि ते स्केच हुबेहूब अगदी वल्लरीचं स्केच असतं आणि ते स्केच आता पाहिल्यावर तिच्या लक्षात येतं की हो, परफेक्ट स्केच काढले अगदी. आता या स्केचबद्दल मला ईश्वरीला सांगितलं पाहिजे, म्हणजे लवकरात लवकर आम्हाला त्या बाईला शोधता येणार आहे. म्हणूनच आता ईश्वरी किचनमध्ये काम करत असताना तिचा फोन स्पीकरवर असतो. तेवढ्यातच तिथून मामी जात असते आणि ईश्वरीला आई म्हणत असते की ईश्वरी, अगं यांचे पत्रकार मित्र आहेत ना, त्यांच्याकडून त्या बाईचं स्केच काढण्यात आलं आहे. म्हणजेच आपल्याला आता त्या बाईला पकडणं खूप सोपं होईल. ईश्वरी म्हणते की कसं काय? त्यावेळेला तिथून आई म्हणते की त्या बाईचं स्केच काढलेलं आहे आणि त्या बाईचं स्केच अगदी परफेक्ट काढलं आहे. ते मी तुला दाखवते, म्हणजे आपल्याला लवकर तिला शोधता येईल. हे ऐकल्यानंतर आता वल्लरीला धक्काच बसतो. मग ईश्वरी म्हणते की हे तर खूप मस्त झालं. आता वल्लरी ही खूप घाबरते. नेमकं पुढे काय होणार आहे
जर हे स्केच आता सगळीकडे पसरलं आणि ईश्वरीने जर पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. वल्लरीला ईश्वरी लगेचच ओळखेल आणि वल्लरीची चांगलीच आता वाट लागेल. नेमकं पुढे काय घडणार आहे आता पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.